विकास होणार नाही। वाढदिवस आपला आज आपण या आहे अंबिका नगरातले वाढदिवस साजरा करतो, शास्त्री नगरातले पूर्व करतात मानोरा चौकाच्या बायपासवर। हे काय याच्यातून आपण काय शिकणार आहोत? ते भंगार स्टेटस रोज ठेवल्यापेक्षा अभ्यास 6 तास करा, म्हणजे तुमचं स्टेटस उद्या लोक ठेवतील की नाही मॅडम बनल्या सर बनले। मग या सगळ्या याच्यामध्ये इथं कुठंतरी आपल्याला वेळ दिल्याशिवाय होणार नाही। तबला वादक साधा बनतो तर तसा बनत नाही तो। कुंभाराला मडकं घडवत असताना अनेक मेहनती आहेत, त्याच्यामध्ये अनेक टेक्निक आहे, अनेक क्लुप्त्या आहेत। जसं आपण पाहिलं की बोरिंग हा जो सब्जेक्ट आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे। प्रत्येकाला प्रत्येक विषयामध्ये एक ना एक तरी सब्जेक्ट भारी जातच असतो, असा कोणीच चक्रव्यूह तोडणारा नाही आहे। एक ना एक विषय कठीण जातो। आर्टवाल्याला इंग्रजीचं लय टेन्शन, पहिल्या ज्याचं कसं होईल बापा, तुमच्यापेक्षा आम्हालाही टेन्शन, पोरं पास झाले पाहिजे, रिझल्ट लागला पाहिजे। जेवढं टेन्शन तुम्हाला तेवढं आम्हाला आहे। मग आता हे आपले 5-6 दिवस असे जात आहे, वर्षातून आमच्या वेळेला एकच बीएला एक्झाम व्हायची, आता 2-2 परीक्षा आहे। हे गेले की ते फॉर्म भरा, ते गेले की हे फॉर्म भरा, मग एखाद्याचा बॅक राहिला, तेच सगळं टेन्शन आहे। म्हणून आपले पर्सेंटेज, आपलं टेन्शन हे सगळं बाहेर सोडा, ते गंगेला नाऊ द्या आणि सगळ्या याच्यामध्ये मग नियोजन करा। 6 तास मी सांगितलं त्याप्रमाणे द्या आणि स्वतः पहिले ठरवा की मला नेमकं काय करायचं। त्यानुसार वेळेचं नियोजन, त्यानुसार वेळेचं बंधन आपल्यावरती असलं पाहिजे। पहिले जवळ करून घ्यायचं म्हणजे काय, कितीही मोठी गर्दी असो, 5000 लोकांचं लग्न असो, 2000 संख्येचं लग्न असो, आपण आपलं एक ताट घेतो आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला जे जे वस्तू आवडतात म्हणतात याला ढकल त्याला ढकल, दुसऱ्याच्या अंगावर भाजी सांडली, आपल्याला काय घेणं नाही। सर्फ एक्सेल ये दाग अच्छे है, बरोबर आहे ना। तर ह्या सगळ्या गोष्टी आहे। म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये जसं त्या स्पर्धेमध्ये आपण टिकतो तसं या स्पर्धेमध्ये आपण टिकाल। परंतु टिकायचं असेल तर आपल्याला वाचनाची आवड लागेल, वाचन रोज आणि रेग्युलर करावं लागेल। आणि एक सांगतो तुम्हाला, इमानदारीने आपल्याला वाचन करावं लागेल। जो विद्यार्थी इमानदारी स्वतः परत बाळगतो ना, तो कधीच मागे येणार नाही। ज्या वेळेला आपण 6 तासाचा टायमिंग ठरवलेला आहे, तर दुसऱ्या दिवशी 1 तास आपला मैत्रिणीच्या वाढदिवसाला, मित्राच्या वाढदिवसाला गेला, तर दुसरा 1 तास कसा भरून काढायचा। सकाळी 1 चपाती कमी खाल्ली म्हणून सायंकाळी म्हणतो आपण आईला, आई मला जास्त भूक लागली ग, सकाळी तू 1 कमी दिली होती मला, धपाटे गेपाटे गरम टाकले, 2-3 भाऊ असले, स्पर्धा चालते, मग आई बिचारी कंटाळते, त्याचा करसडा काढतो आपण, करसडा। तर त्या सगळ्या गोष्टी आहेत। कुठे आपण अभ्यास कमी केला, आणि ज्या वेळेला आपण ठरवून दिलेलं जर होत नसेल, एका कमऱ्यात जा, जिथं आवाज येणार नाही त्याचं दार लावा, स्वतःच्या गाळफाडात एक मारा। म्हणजे स्वतःची चूक जर तुम्ही समजून घेत असाल तर निश्चितपणे तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। आणि